श्री स्वामी समर्थ. असेच स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. पाहून दुर्लक्ष करू नका. जर हा स्वामी संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकला तर भाग्यवंत ठराल. स्वामी तुमच्याशी संवाद साधण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि या संवादानंतर तुमचे जीवन कायमचे बदलणार आहे. तुमच्या जीवनात असे काही चमत्कार होतील की ते पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. तुमचे जीवन आनंदाने भरून जाईल. ज्याची तुम्ही कधीही अपेक्षा केली नसेल ते तुम्हाला मिळेल. तुमचा यावर विश्वास असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा व असेच स्वामीमय व्हिडिओ बघण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भाग्यवंत ठराल. मित्रांनो, दगडातून मूर्ती बनण्यासाठी दगडालाही टाकीचे घाव सोसावे लागतात. आपल्यातील मानवी मूर्ती बनण्यासाठी आपल्यालाही परिस्थितीचे घाव सोसावे लागतात. श्री स्वामी समर्थ. तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणलाही देवत्व येते. खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना सामोरं जाण्याची शक्ती फक्त स्वामींमुळे येते. गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे घेतलेले नाव कधीच वाया जात नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जो असे कारण जसे सृष्टीशी अकारण लावे भक्तीसी, भुलवी मनाच्या दंभयुक्तीसी, असा अविनाशी स्वामी माझा. जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाउन्स होणार नाही. श्री स्वामी समर्थ. देवालाही कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत. उलट त्या अडचणींना सांगा की तुमचा देव किती मोठा आहे. ज्यावेळी जाशील तू काळोखात त्यावेळी तुझी सावलीही सोडेल साथ. तू घाबरू नकोस, स्वामीच पकडतील तुझा हात. ब्रह्मांड नायक. जाणीव ठेव शुद्ध मनासी, काय व्यर्थ बरळतो. कशासी असो भूक त्यासी, तू पुढे काय ठेवितो. जाणले समर्था तुम्ही माझ्या मनीचे भाव, म्हणूनच ओठावर असते केवळ स्वामी समर्थांची नाव. स्वामींची लीला अपरंपार आहे. फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास असावा. बंद केले नयन माझे चित्तरूपीन तुझे, स्वामी तिन्ही जगाचा मायबापा आहे जनाचा. विश्वास ठेव, जिथे संपते मर्यादा तुझी तिथूनच साथ देतो मी. आयुष्यात तुम्ही कितीही आनंद आहात हे महत्त्वाचे नाहीये, तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत हे याला जास्त महत्त्व आहे. श्री स्वामी समर्थ. उगाची भीतोशी भय हे पळू दे, जवळी स्वामी उभी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. यशस्वी होण्याचा उत्तम पर्याय म्हणजे दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्यात मनात असली पाहिजे. नको होऊ उदास, मी आहेस तुझ्या आसपास. डोळे बंद करून आठवण आहे तुझा विश्वास. श्री स्वामी समर्थ. येणाऱ्या संकटांवर मात कशी करायची एवढा विचार करा की संकटांनाही येणाऱ्या आधी तो विचार करावा लागेल. तू कोणाला फसवू नकोस, मी तुझ्या आहे पाठीशी आणि तुझी फसवणूक होऊ देणार नाही. न लाजता रडावं, राग आला तर चिडावं, पण जे झालं गेलं ते तिथल्या तिथंच सोडावं. कितीही संकट आली तरी स्वामींचा हात माझ्या खांद्यावर असावा आणि मृत्यूला जवळ करताना माझा देह माऊलीच्या मांडीवर असावा. मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी तुमच्या सदैव पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. तू कर्म करे फिकर, तू कर्म कर जो हुआ नहीं, मैं करूँगा वही जो तूने सोचा नहीं. ऐहिक जीवनाचे नश्वर स्वरूप जाणणारे निष्काम कर्म करणार. मोठा अधिकार संपत्ती याचा चिरकाल भरवसा मानू नये. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. संकट तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात. आपल्या इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामींवर निशंक सोपवा. कर्म करता राहा, फळ मिळणारच. सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काहीच बोलू नका. उत्तम कर्म करा, लोकांचे तुमचे परिचय देतील. तुमच्यामुळे सुखात आहे कारण तुमचे नाव मुखात आहे. श्री स्वामी समर्थ. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल.
संकटांना कधीही कंटाळायचं नसतं, त्यांना सामोरं जायचं असतं. तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे, कर्म करणं हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य फळ देणे हे माझी जबाबदारी आहे. श्री स्वामी समर्थ. माझ्या नामावर प्रेम करणे म्हणजे माझ्यावर प्रेम करणे. भूतकाळात दुःख नसावा, वर्तमान काळाचा अहंकार नसावा आणि भविष्यकाळाचे मोह नसावा. जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर तू घाबरतो कशाला? मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. जो नुसता नामात राहील त्याला मी अखेरपर्यंत सांभाळेल. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण आत्मविश्वास असेल तर अशक्यही शक्य करतील स्वामी. स्वामी माऊलींचा आधार असला की आयुष्यात कोणत्याही संकटांना सामोरं जाण्याचा फळ मिळतं आणि कोणत्याही कार्यात विजय आपलाच होतो, हा अनुभव येतो. जिद्द आणि स्वामींवरील भक्ती अशीच ठेवायची की नशिबात नसलेल्या गोष्टीसुद्धा मिळाल्याच पाहिजे. उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताला कृपाला सुद्धा अनुभव येईल. मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवणार असणार मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काही नाही. प्राण गेला तरीही चालेल, पण दुसऱ्या जीवाची हिंसा करू नये. कोणी नावं ठेवले तर थांबायचं नाही, आपण आपले काम चांगलं करायचं असतं. तुझ्या अंतरात्म्यामध्ये मी आहे, तुला हरवू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे होऊ देणार नाही. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नकोस, पण वाईट वेळेत ज्यांनी साथ देऊन चांगली वेळ आणली आहे त्यांचे मोल कधी विसरू नका. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. सुख इतकेच द्या जेणेकरून अहंकार येणार नाही. दुःख इतकेच द्या, देवावरील आस्था उडू नये. जी झुंज तू खेळत आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवणार आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. असं म्हणतात की काळजी करणारे माणसं मिळणार भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं. उपवास हा नेहमी अन्नाचाच करावा, कधीकधी वाईट विचारांचाही करावा. कधीतरी उपवास अहंकाराचा करावा, कधी उपवास मीपणाचा करावा. कोणाचीही त्यांच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडवू नये, कारण काळ इतका समर्थशाली आहे की तो एक सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो. आयुष्यात स्वामी आले, मन स्वामीमय झाले, मनाची भीती गेली, मन निशंक झाले. श्री दत्तात्रेय यांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ मानले जातात. आपणाला आयुष्यात काही मिळवायचे असेल तर ती फक्त स्वामी कृपा, दुसरं काहीही नको. ही खरी एक भावना अंतःकरणात खोलवर रुजवावी, कारण तीच एकमेव भावना शाश्वत याची भावना आहे. बाकी सर्व अश्वासत असतं आणि मन दुःखदायक असतं. यासाठी स्वामी मला तुम्ही हवेत अशी तळमळ जीवाला लागली तरच स्वामींची अस्तित्वाची प्रचिती येत असते. आणि मग सुख दुःखासारखे क्षुल्लक गोष्टींची बाधा स्वामी आपल्याला होऊनच देत नाहीत. आणि स्वामी माऊली म्हणजे साक्षात दत्तमूर्ती. स्वामी म्हणतात, तू कोणाला फसवू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी. तुझी फसवणूक होऊन देणार नाही. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवणारच मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जीवनात सगळ्याच गोष्टी वाईट घडत असतील तर एकही गोष्ट आपल्याला पाहिजेल अशी होत नसेल, रडत नाही बसायचं. कदाचित तुमच्या काम करण्याच्या पद्धत चुकीची असू शकते. फक्त तेव्हा एकच गोष्ट लक्षात ठेवा, बाकीचे करू शकतात तर मी का नाही? मला माहिती आहे तुम्ही पूर्ण करू शकता, कारण तुमच्यात तेवढी क्षमता आहे आणि जिद्दसुद्धा. आता तुम्ही चालू केलेली शर्यत तुम्ही संपवायची आहे, कारण लोक इथं हरण्याची वाट बघत आहेत.
असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली येथे समजायला जास्त भाग्य लागतं. विश्वास ठेव, अरे जो माझा हात पकडतो त्याला मी कोणाची पाय पकडायची गरज भासत नाही. कोण म्हणतं स्वामी दिसत नाहीत? स्वामी तर तेव्हा दिसतात जेव्हा कोणी दिसत नाही. श्री स्वामी समर्थ. माणूस विचार करत असतो, पण विचार ते चांगलेच असावेत आणि त्याची दिशा चांगली असावी हे महत्त्वाचे. थोर व्यक्तींचे विचार हे आपल्याला जगण्याला एक प्रकारची दिशा देत असतात. श्री स्वामी समर्थ म्हणतात, उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा? कधी कधी वाईट विचारांचाही करावा. कधी कधी उपवास अहंकाराचा करावा. कधी कधी उपवास मीपणाचा करावा. आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, मीपणा सोडा, मोठे व्हा. स्वामी म्हणतात, हृदयाच्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देवारात दिवा लावून फायदा नाही. जर तुम्ही स्वामींच्या या बोलण्यावर सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. स्वामी म्हणतात, जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे, घाबरतो कशाला, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. मी नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो. नामानेच मन अंतकरणात प्रवेश करत असतो. नामाने काळजी वाटणे नाहीसे होते, मग तळमळही आपोआप जाते. मृत्यूनंतर जे जे काढून घेतले जाईल तो संसार असेल. मृत्यूनंतर चितेच्या ज्वालासोबत लपटून घेईल ते तुमचे कर्म असेल आणि मी तुमच्या सोबत असेल. मी तुझ्या मदतीला सांगून नाही, न बोलता धावून येईल. फक्त माझ्यावर विश्वास ठेव. श्री स्वामी समर्थ. काळजी करू नकोस, खूप आयुष्य सुंदर आहे. बघण्याचा दृष्टिकोन बदल. नियत कितीही चांगली असू दे, हे दुनिया आपल्या दिखाव्यावरून आपली किंमत ठरवत असते आणि आपला दिखावा कितीही चांगला असू दे, परमेश्वर आपली नियत ओळखून आपली फळ देत असतो. आता तुम्ही कमेंट करून नक्की सांगा, आपली नियत चांगली ठेवली पाहिजे की दिखावा? हातावरील रेषेत दडलेले भविष्य पाहू नका. त्याच्या हाताप्रमाणे प्रामाणिकपणे काम आणि मुखात स्वामी नाम राहू द्या. एक शब्द आहे नशीब, याच्याशी लढून बघा आणि हरला नाहीत तर सांगा. अजून एक शब्द आहे स्वामी. अंतरात्म्याने बोलून तर पहा, मनासारखे नाही झालं तर सांगा. तुम्हाला स्वामींच्या चमत्काराचा बघायचा असेल तर आत्ताच कमेंटमध्ये स्वामी महाराज माझ्या मदतीला धावून या असे लिहून पहा. विभूती नाम नमन माझे ध्यानातीर्थ स्वामी या पंच प्राणाभूतात. हे तीर्थ घेऊ आठवी रे प्रचती न सोडी स्वामी या हाती. जेव्हा जेव्हा तुला माझी गरज भासेल तेव्हा तेव्हा तुझ्यासाठी नक्कीच धाव घेईल. हाच तुला आशीर्वाद. श्री स्वामी समर्थ. प्रार्थनेचे फळ लवकर मिळावे म्हणून स्वामींचा हा उपदेश लक्षात ठेवा. देवाने आपली इच्छा पूर्ण करावी असे प्रत्येकाला वाटते, पण त्याच्यात किती अर्थ आहे हे देव ताडून पाहतो. म्हणून स्वामी सांगतात, प्रार्थना सगळेच करतात, पण सगळ्यांचीच प्रार्थना फळते असे नाही. स्वामी सांगतात, दृष्टांत देऊन सांगतात. एकदा समस्य शिष्यांसोबत स्वामी समर्थ महाराज प्रवासाला निघाले होते. प्रवासात असताना अवकाळी पाऊस सुरू झाला. स्वामींची सोबत असूनही सगळे भिथरले होते. सर्वांनी एका झाडाचा आश्रय घेतला. सगळेजण पाऊस थांबण्याची वाट बघत होते. परंतु पावसाचा जोर वाढतच चालला होता. असेच चालत राहिले तर परिस्थिती निर्माण होईल या भीतीने सगळे भक्त स्वामींना शरण गेले. तेव्हा स्वामी म्हणाले, अरे, अशी गयावया करण्यापेक्षा त्या पावसाला हात जोडून विनवणी करा, प्रार्थना करा. सर्वांनी मनापासून प्रार्थना केली तर तो नक्कीच तुमचा ऐकेल. प्रार्थनेत शक्ती असते, परंतु सामूहिक प्रार्थना लवकर फळते. यासाठी सर्वांनी एकमुखाने एक दिलाने प्रार्थना करा. सर्वांना स्वामींचे म्हणणे पटले. सर्व भक्तांनी प्रार्थना केली आणि काय आश्चर्य, पाऊस कमी होत होत पूर्ण थांबला. तात्पर्य हेच की स्वामी म्हणतात, एखादी गोष्ट तळमळीने केली तर तिचे फळ निश्चित मिळते. प्रार्थना अशी करा की समोरच्याला तुमचे ऐकावेच लागेल. एवढी शक्ती तुमच्यात शब्दात भावनेमध्ये असायला हवी, तर ती खरी प्रार्थना. मागणे असे असावे ज्यात केवळ आपल्याच
इरादा नाही, तर सर्व सृष्टीचा अर्थ सर्व जीवसृष्टीचा भल्याचा विचार केला असेल. दुसऱ्याचे वाईट माझे चांगले होऊ दे ही भावना असेल तर तुमची इच्छा कधीच पूर्ण होणार नाही. हे कायम लक्षात ठेवा. स्वामी समर्थ सर्वांचे कल्याण करतात. त्यासाठी आपणही समतेने, ममतेने, आपुलकीने सर्वांचा विचार करायला हवा. श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, कधीकधी आयुष्यात खूप दुःख, यातना सहन कराव्या लागतात. असं वाटतं खरंच देव आहे का, इथपर्यंत शंका येते. पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते. विश्वास ठेवा. इथूनच स्वामी लीला सुरू होते. इथूनच खेळ सुरू होतो. फक्त विश्वास ठेवा. फक्त विश्वास तुटू देऊ नका. आई बाळाला हवेत भिरकवते. काही क्षण ते हवेतही असतं, पण ते हसत असतं. कारण त्याचा विश्वास असतो की कोणीतरी आहे जे आपल्याला पडू देणार नाही. तोच विश्वास तुमचा स्वामींवर हवा. कधी कधी वाटतं, हे असं कसं होईल, हे शक्य आहे का? पण लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतीवर शक्य आणि अशक्य ठरवता. पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही. अशक्य ही शक्य करतील स्वामी. स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे. फक्त तुमचा त्याच्यावर विश्वास असायला पाहिजे. नमस्कार मित्रांनो. तुमच्या प्रत्येकाचे घर प्रत्येकाला मनासारखे हवे असते. प्रत्येकाला वाटते. पण आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी, सन्मान आणि जगायला हवे असे ऐश्वर्य प्राप्त असायला हवे. मग तो सुख समाधान असावे. असे कधीकधी श्रीधरांचे घर बांधून त्यांच्या घरात एवढे भांडण का होतात, असे का वागत असतील, ते आपल्या घरात वाटत असते. तसेच जर आपल्या घरात झाले तर त्यावेळी खूप चिडचिड होते. घरात सारखी भांडणे होतात. कधी कधी बायको, कधी नवरा, कधी सासू सासरे, दीर जाव, कधी कधी मुलांमध्ये आपल्या घरात चिडचिड व्हायला लागते. तर आपल्याला शारीरिक, मानसिक त्रास होतो. घरात कोणी कोणाशी बोलत नाही. दिवसभर राग होतो. असे वाटते कुठेतरी निघून जायला हवे. कशामुळे, कोणत्या कारणामुळे घरात कटकटी आणि भांडणे होतात, याची कारणे आपण अजूनही समजू शकलो नाही. त्यामध्ये वास्तुशास्त्र दोष असतो का? आपण घरात चांगले वागायला कमी पडतो का? असे मनात विचार करू लागतो. असे वाटते या कटकटी आणि या भांडणापासून खूप दूर निघून जावं. पण त्यावर ते सोल्युशन नाही ना. काही त्यावर निवारण असेलच ना. कोणत्या कारणामुळे असे होते ते आज आपण जाणून घेऊया. कोणी तुम्हाला कटकटी, खूप भांडणे होत असतील तर घरगुती उपाय करून नक्की पहा. स्वामी समर्थ सर्व ठीक करतील, ही भावना मनामध्ये ठेवा. घरात भांडणे होत असतील तर ते कसे थांबवावे? हो, घरात भांडणं होत असतील तर तुम्ही त्यावर शांत चित्ताने विचार करावा. नेमके कोणत्या कारणाने भांडणे होत आहेत आणि भांडणं होत असतील तर अशा वेळी तुम्ही समोरच्याला समजून सांगावे की तू काय चुकतो, तो कोणत्या कारणामुळे चुकतो. उगाच वाद वाढवू नये. त्यांना समजावून त्यावर सोल्युशन आहे. कोणताही विचार शांत चित्ताने करावा. असेच समजावे. घरात सारखे भांडणं होत असतील तर असे वाटते की कुठेतरी दूर निघून जावे. तसे करू नये. घरात वाद कधीकधी नकारात्मक ऊर्जेमुळे होतो किंवा वास्तुदोषामुळे होतात. अशा वेळी काही तोडगे आहेत, ते आज तुम्हाला सांगणार आहेत. चला तर मग, घरात भांडणे, वाद होत असतील, कोणते तोडगे करायला हवेत? पहिला, घरात घंटानाद करावा. ज्यावेळी तुम्हाला घरात सारखी भांडणे होत आहेत, चिडचिड होत आहे, अशा वेळी तुम्ही संध्याकाळी देवाजवळ धूपदीप लावून घंटानाद केला तर तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर निघून जाईल आणि घरात सुख समृद्धी वाढेल. दुसरा, गंगाजल शिंपडावे. रोज सकाळी देवपूजा करावी. देवपूजा केल्याने घरात धूपदीप, गंगाजल शिंपडावे. हे तुमच्या घरात सुख समृद्धी वाढेल. तिसरा, घरात फ्रेश वाटेल असे फोटो लावावे. आता तुम्ही म्हणाल, घरातली कटकटीचा आणि फोटोंचा काय संबंध आहे? तर हो, घरात जर तुम्ही देवी देवतांचे फोटो एकमेकांसमोर असेल, अशा वेळी गृहकलेश कमी होतो.
महाभारत रामायण युद्धाचे फोटो असतील तर कटकटी होऊ शकतात. अशा वेळी तुम्ही ते फोटो लावू नये. तुम्ही घरात वाघ, चिता, कोल्हा, सिंह अशा प्राण्यांचे फोटो लावू नये. तसेच तुम्ही घरात निसर्गाचे, फुलांचे आणि मन फ्रेश करणारे फोटो लावावे. बेडरूममध्ये राधाकृष्णाचा फोटो लावावा किंवा घरात नटराजाची मूर्ती नसेल, असते. नटराजाची मूर्ती म्हणजे शिवचा अवतार. जसा शिव तांडव करतो तशाच घरात तांडव होऊ शकतात, भांडणे होऊन कटकटी होऊ शकतात. म्हणून घरात नटराजाची मूर्ती नसावी. चौथा, बाथरूम किंवा टॉयलेटमध्ये मिठाचे खडे ठेवावे. त्याने तुमच्या घरातली नकारात्मक ऊर्जा बाहेर येण्यास मदत होते. हे मिठाचे खडे तुम्ही दर महिन्याला अमावास्ये किंवा पौर्णिमेला चेंज करू शकता आणि घरातली कटकटी दूर होऊ शकते. पाचवा, सकाळ संध्याकाळ भक्तिगीते लावावी. जर तुम्ही सकाळी उठल्यावर तुमच्या घरात भक्तिगीते आणि संध्याकाळी लावली तर तुमच्या झोपेतून उठल्यावर अशुद्ध विचार असतात ते बाहेर येतात. तुमच्या मनात फ्रेश वातावरण निर्माण होते आणि घरात कटकटी भांडणे होत नाहीत. तुमच्या भक्तिगीतांवर राहते. कापूर जाळावा. तुम्ही घरात संध्याकाळी सकाळी कापूरदानीमध्ये कापूर जाळावा. तुमच्या घरात फ्रेश वातावरण तयार होते. तुमच्या घरात वास्तुदोष असेल तर नकारात्मक ऊर्जा निघून जाते. घरात सुख, शांती, समाधान लाभते. असेच आठवड्यातून एकदा गार्डनमध्ये किंवा मंदिरात किंवा बाहेर फिरायला जा. जर बाहेर फिरायला जमत नसेल तर संध्याकाळी रात्रीच्या वेळी 7 पावली फिरायला जा, शतपावली फिरायला जा. त्यामुळे भांडण व वाद होत नाहीत. तसेच घरात सगळ्यांनी मेडिटेशन करायला हवे, योग करायला हवा. म्हणजे हळूहळू तुमच्या मनातील चिडचिड कमी होते. तसेच सगळ्यांनी सकाळी ओमचा उच्चार करायला हवा. ओमचा उच्चार केल्याने तुमच्या मनातील सर्व नकारात्मकता बाहेर पडेल व ती बाहेर निघायला मदत होईल. मित्रांनो, हे उपाय तुम्ही नक्कीच करून पहा. तुम्हाला खूप फरक जाणवेल. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, जीवनात शांती कोणाला नकोय? काही पैशाअभावी नाराज असतात. तुमच्या परिवारात कोणतीही कमतरता असू शकत नाही, तर त्यांच्यावर उपाय सर्व समस्यापासून मुक्त होऊ शकता. किचन हे फक्त स्वयंपाक करण्याची जागा नाही. असे अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे आरोग्य तर मिळतेच, पण वास्तू आणि ज्योतिषशास्त्रात विशेष महत्त्व आहे. लवंग ही यापैकी एक गोष्ट आहे. तिचा मसाला म्हणूनही वापर केला जातो. लवंग संदर्भात ज्योतिषशास्त्रात काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत, ज्यांचा उपयोग करून तुम्ही तुमची समस्या दूर करू शकता. ह्या उपायांमुळे घरात सुख समृद्धी येते. लवंगासह कापूर जाळा. ते देखील खूप शुभ मानले जाते. दोन्ही एकत्र जाळल्याने घरात सुख समृद्धी येते. नकारात्मक ऊर्जा घरात येतच नाही. उपाय नंबर 1. दोन्ही एकत्र जाळल्याने घरात सुख शांती येते. नकारात्मक ऊर्जा तुमच्या घराचा पत्ताही विसरते. आता जाणून घेऊया कापूर आणि लवंगाचे सोपे उपाय. नंबर 1. विरोधकांना अशा प्रकारे मात द्या. जर शत्रू तुमचे जीवन हराम केले असेल तर मंगळवारी बजरंग बाण, यानंतर 5 लवंगा कापूर जाळून हनुमंताची पूजा करा. उरलेल्या राखेने कपाळावर तिलक लावा. असे केल्याने शत्रू आपोआपच बाजूला होईल असा विश्वास आहे. 2. आर्थिक लाभ होईल. रात्री झोपण्यापूर्वी चांदीची वाटी, त्यात कापूर आणि लवंग एकत्र जाळून टाका. असे मानले जाते की यामुळे घरात पैशाची कमतरता नसते आणि तुम्हाला अचानक आर्थिक लाभ मिळू लागतो. दुसरा उपाय म्हणजे लाड कापड. 5 लवंगा आणि 5 कवड्या बांधा. धनाची देवी लक्ष्मी पायावर ठेवा. घराच्या तिजोरीत ठेवा. यामुळे घरामध्ये समृद्धी राहते. 3. घरात सुख शांती नांदते. रोज घरामध्ये कापूर जाळून त्याचा धूर संपूर्ण घरात करावा.
यामुळे घरगुती कलह दूर होऊ लागतो. त्याचबरोबर कुटुंबातली समस्या, प्रेम टिकून राहते, आजारपण घरचा रस्ता विसरते. घराच्या शांतीसाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो. नंबर 4. नकारात्मक ऊर्जा दूर करा. एका वाडग्यातून हिरवी वेलची आणि 5 लवंगा कापूर जाळून घरभर दाखवा. त्यामुळे सर्व नकारात्मकता दूर होते. यासोबतच हवेतील विषाणूही नष्ट होतात आणि आजार होण्याची शक्यताही कमी होते. हे काम आठवड्यातून 2दा करा. श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे स्वामी समर्थांचे एवढे वाक्य पुरेसे आहे कोणत्याही अडचणीतून विजय मिळवण्यासाठी. आपल्या मनामध्ये भक्ती आणि विश्वास असेल तर या जीवनात कोणतीही गोष्ट अशक्य नाही. हे श्री स्वामी समर्थांची भक्ती करा, म्हणजे या सगळ्या संकटातून आपल्याला मुक्ती मिळेल. प्रत्येक गोष्टी आपल्या मनासारखी घडली असती तर जीवनात कोणताही दुःख राहिले नसते. जीवनात दुःखच जर उरलं नसतं तर खरं सुख कोणाला कधी कळलं नसतं. उद्या काय होईल आज कोणालाच माहिती नसते. म्हणून आज आनंदात जगा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ म्हणतात, आयुष्यात नेहमी समाधानी राहा, खूप सुखी व्हाल. तू फक्त आपल्या कर्मावर विश्वास ठेव. तुझ्या आयुष्यात कितीही संकटे आली तरी तुला योग्य मार्ग सापडेलच. या जीवनात काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित अडचणी अडकवते. ते फक्त तुम्हाला दाखवून देण्यासाठी आपलं कोण आणि परकं कोण. या जीवनात तू कोणाला फसवू नकोस, कोणाला दुःख देऊ नकोस. प्रयत्न करत राहा. नेहमी मी आहे तुझ्या पाठीशी. तुझी फसवणूक होऊ देणार नाही. स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त व्हा की दुसऱ्याची चुका शोधणे तुम्हाला वेळच मिळणार नाही. जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणीही हरवू शकत नाही. हे एकदा मनाशी पक्के केले की आपण जिंकणार हे नक्कीच. निंदेला घाबरून आपलं ध्येय सोडवू नका, कारण आपलं ध्येय साध्य होताच निंदा करणाऱ्यांची मतं बदलतात. रोज सकाळी उठल्यानंतर तुमच्याकडे 2 पर्याय असतात. स्वप्न बघत परत झोपा, नाहीतर त्या स्वप्नांच्या पाठीमागे लागा. आपल्यामध्ये फक्त एकच कमतरता असते, ती म्हणजे आपण गोष्टी करतो कमी आणि बोलतो जास्त. तुमचं यश यावर ठरवतं की तुम्हाला ते मिळवण्यासाठी काय गमवावं लागलं आहे. मी बघितलंय की आपण जेवढी जास्त मेहनत करतो तितकं आपलं भाग्य आपल्याला साथ देतं. या जगात यशस्वी होण्यासाठी सर्वात चांगला मार्ग म्हणजे जो सल्ला आपण दुसऱ्यांना देतो त्यावर आपण स्वतः काम करणं गरजेचं आहे. सर्वात मोठी चूक म्हणजे हार मानणं. यशस्वी होण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे प्रत्येक वेळी तो अजून एकदा प्रयत्न करेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, मी सगळीकडे आहे. मी कणाकणात व्यापून आहे. मीच पावन आहे. मीच जल गगनही मीच आहे. अक्कलकोटातही मीच आहे. दोन्ही ध्रुवावर कैलास पर्वतावर मीच आहे. मी कुठेही गेलेलो नाही आणि जाणारही नाही. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. माझ्या प्रिय भक्ता, नको होऊ निराश. मी आहे तुझ्या जवळपास. झाकून तुझे नयन कर चिंतन. बघ मी आहे तुझा विश्वास. नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात. एकदा कर्तृत्व सिद्ध झालं की संशयाने बघण्याचा नजरा आपोआप आदराने झुकतात. आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांचा सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसाची किंमत कळत नाही. मित्रांनो, जग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त असते. तुम्ही फक्त नाव कमवण्यात व्यस्त राहा. पराभवाची भीती बाळगू नका. एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकेल. गर्दीचा हिस्सा नाही तर गर्दीचं कारण बना. तुम्हाला कोणाच्या मागे बोलण्याची त्रास होत असेल तर एक गोष्ट मनात आणा, माझ्या मागे कोण काय बोलतं याने मला काहीच फरक पडत नाही. माझ्या समोर काही बोलण्याची त्यांची हिंमत नाही, यातच माझा विजय आहे. कधीही कोणाच्या भावनांबरोबर खेळू नका, कारण तुम्ही हा खेळ सहज जिंकाल, पण समोरच्या व्यक्तीला तुम्ही या खेळात आयुष्यभरासाठी हरवून बसाल.
चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेला हळूहळू जाणे चांगले. स्वतःच्या चुका कधीकधी डोळ्यांना दिसत नाहीत. अशा वेळी दुसऱ्यांच्या डोळ्यांची मदत घेण्यास लाजू नका. रत्नांचे ढीग दिले तरी आयुष्याचा गेलेला एकही क्षण मिळू शकत नाही. म्हणून जो व्यक्ती आपला अमूल्य वेळ वाया घालवतो तो केवढा मोठा गुन्हा करत असतो. आयुष्यात काही करून दाखवण्याचे असेल तर आपण काय आहोत यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा. जगात अशक्य काहीच नाही. श्री स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या जीवनातील कठीण संकटात मी आहे. मी तुला कधी हरू देणार नाही. या कलियुगात तुला कधी एकटे सोडणार नाही. तुझ्या प्रत्येक अडचणीत तुला योग्य मार्ग दाखवणार असणार. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे स्वामी समर्थांचे एवढे वाक्य पुरेसे आहे की कोणत्याही अडचणींना विजय मिळवण्यासाठी. आपल्या मनामध्ये भक्ती आणि विश्वास असेल तर या जीवनात कोणतीही गोष्ट अशक्य नाही. उद्या काय होईल हे आज कोणालाच माहिती नसते. म्हणून आज आनंदात जगावे. श्री स्वामी समर्थ. सूर्य काही बोलत नाही तर त्याचा सूर्यप्रकाशच आपल्याला त्याची प्रचिती देतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमचा परिचय कोणालाच देत बसू नका. आपले कार्य करत राहा. लोकच तुमचा परिचय देतील. तू फक्त आपल्या कर्मावर विश्वास ठेव. तुझ्या आयुष्यात किती संकटे आली तरी तुला योग्य मार्ग सापडेल. ज्यांनी ज्यांनी या जीवनात स्वामींचा हात पकडला त्यांना कधी दुसऱ्यांचे पाय पकडण्याची वेळ आली नाही, हे मात्र खरं आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कोणीही जर बिनाकारण तुमच्याबद्दल तिरस्कार व्यक्त करत असेल, राग व्यक्त करत असेल तर फक्त शांत राहा. कारण जर जायला काही नसेल तर पेटलेली काडीसुद्धा आपोआप विझून जाते. हे एक अटळ सत्य आहे. परमेश्वर कुणाचे पापही घेत नाही आणि पुण्यही घेत नाही. प्रत्येक व्यक्ती तिने केलेल्या कर्मांना व त्यानुसार मिळणाऱ्या फळांना स्वतःच जबाबदार असते. स्वामी म्हणतात, माणूस जेवढा आदराने थकत नाही त्यापेक्षा जास्त विचारांनी थकतो. म्हणून हसत राहा, विचार सोडा, स्वामींच्या नामस्मरणामध्ये राहा. आपण आहोत तर जीवन आहे ही संकल्पना मनी बाळगा व जीवन निसंकोचपणे जगा. आणि सदैव लक्षात असू द्या, अशक्य ही शक्य करतील स्वामी. ज्या दिवशी तुम्हाला वाटेल की संपूर्ण जग तुमच्या समोर तुमच्या विरोधात उभे आहे त्यावेळेस जगाकडे पाठ फिरवा आणि एक सेल्फी काढा. संपूर्ण जग तुमच्या मागे असेल. तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते मला कळते. नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल पण मी तुम्हाला पाहतो. कारण मी तुमच्या हृदयात आहे. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमचा मागे पुढे चालतो. अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. हा तुम्हीच. बस झाला आता, खूप झाला आता त्यांच्यासाठी रडणं बसणं, त्यांची वाट बघणं, स्वतःला त्रास करून घेणं. त्यांना खरंच जर तुमची एवढी काळजी असती ना तर त्यांनी विचारपूस तरी केली असती. खऱ्या आयुष्यात या आता रियालिटीला सामोरे जा. जेवढं दिसतं तेवढंच सगळं सोपं नसतं. तुम्हाला अजून स्ट्रॉंग व्हायचं आहे. आतून स्वतःला खंबीर बनवायचं आहे. फक्त जर तुम्ही ठरवलं तर चला यार, जास्त विचार करू नका. तुमच्या डोक्यात आता खूप विचार चालू असतील. काय करू, कसं होईल, मला जमेल ना, सगळं ठीक होईल ना. तर हे विचार पहिले काढून टाका. कारण सगळं एक नंबर होणार आहे. तुम्ही सुरुवात तर करा. कसला विचार न करता आणि कामाला लागा. तुला तुझे स्वप्न पूर्ण करायचे आहेत. तुला काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. लोकांच्या भरोशावर राहू नका. सगळे बिझी आहेत. लोकांकडून अपेक्षा ठेवणं बंद करा. कारण कोणी इथे तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नाही आला आहे. लोक मोठी अशीच होत नाहीत. त्याग, दुःख सहन करावे लागते. तुम्ही तयार आहात ना? प्रॉब्लेम कधी संपणार नाहीत लाईफमधले. त्यासोबतच जगणं शिकून घ्या. दुःख येतील, संकट येतील, वाईट परिस्थिती येईल. हे सगळं तुमच्या हातात नसेल पण तुम्ही या सगळ्यांना कसं सामोरे जायचं हे तुमच्या हातात आहे. असे खूप लोक भेटतील तुम्हाला जे विनाकारण तुमचा तिरस्कार करतील, तुम्हाला कमी लेखतील, तुम्हाला वेडे समजतील. समजू द्या, काहीही फरक पडत नाही ते बोलल्याने. तुम्ही मोठे किंवा छोटे होत नाहीत. आणि तुम्हाला माहीत आहे ना तुम्ही कसे आहात ते. मग बस झालं.
इग्नोर करायचं आणि आपोआप शांत होतं. तुमच्या लाईफमध्ये आलेली प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असेल. आपण जसे आहोत तसेच तेही असतील अशी अपेक्षा करू नका. ते जसे आहेत तसे त्यांना ॲक्सेप्ट करा. लोक तेव्हा शिकतात जेव्हा दोन वेगळी माणसं एकत्र येतात. मग ते स्वभावाने असो किंवा विचाराने. होईल सगळं ठीक. तुमच्या लाईफमध्ये जे प्रॉब्लेम आहेत ते फक्त काही वेळेसाठी असतात. थोडा वेळ लागतो, पण त्याचं उत्तर मिळतं तुम्हाला. ज्यांनी तुम्हाला फसवलं त्यांना पण शिक्षा भेटते. तुम्ही काही करू नका, कारण तुम्ही आणि ते वेगळे आहात. टेन्शन घेणं सोडा. आयुष्य असं पटकन डोळ्यासमोरून निघून जातं, कळतसुद्धा नाही. जे आहे त्यात आनंदी राहा. पैसे कमवा, खूप कमवा, पण जे काही आहे ते स्वतःच्या जीवावर कमवा आणि फक्त कोणाला फसवू नका. मागचं वर्ष संपलं आहे. जे काही असेल ते मागेच ठेवून पुढे चला. तुम्ही तुमच्या जीवनात खूप संघर्ष करत आहात आणि एक चमत्कार शोधत आहात. काही करू शकतात, पण कधी-कधी असे वाटते का ते ऐकत नाहीत? स्वामी तुम्हाला बरे करण्यासाठी खूप वेळ घेत आहेत असे तुम्हाला वाटते का? तर मग स्वामींचा हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत नक्की वाचा. स्वामी माऊलीवरचा अजून विश्वास वाढेल. स्वामी माऊली म्हणतात, तुमचा अंतरात्म्यात आहे मी, तुला हरवू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. मी सर्वत्र आहे. मी चराचरात व्यापून आहे. मी वारा, मी पाणी आहे. आकाशही मीच आहे. गगा मी आहे. ध्रुवावर, कैलासावर आणि गरुडावरही मीच आहे. मी कुठेही गेलो नाही. भिवू नकोस. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत. हे जितकं सत्य आहे तितकंच सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामींशिवाय कोणीही नाही. ज्यावेळी तू जाशील का काळोखात, तुझी सावलीही सोडेल साथ. तू घाबरू नकोस, स्वामी पकडतील तुझा हात. ब्रह्मांड नायक जाणले समर्था तुम्ही माझ्या मनीचे भाव. म्हणूनच ओठावरी असते केवळ स्वामींचे समर्थांचे नाव. बंद केले नयन माझे चित्तरूप बघुनी तुझे. स्वामी तिन्ही जगाचा तू माय बाप आहे या जनाचा. श्री स्वामी समर्थ. स्वामींची लीला अपरंपार आहे. फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेवा. आयुष्यात तुम्ही कितीही आनंदी आहात हे महत्त्वाचे नाही. तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्त्व आहे. नको होऊस उदास, मी हेच तुझ्या आसपास. डोळे बंद करून कर आठवण, बघ मी आहे तुझा विश्वास. कितीही संकटे आली तरी स्वामींचा हात माझ्या खांद्यावर असावा आणि मृत्यूला जवळ करतानाही माझा देह माऊलींच्या मांडीवर विसावा. मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरीही मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन. आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामींवर निशंक सोपवा. कर्म करत राहा, फळ मिळणारच. सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काही बोलू नका. उत्तम कर्म करत राहा, लोकांचे तुमचा परिचय देतील. तुमच्यामुळे सुख आहे, कारण तुमचे नाव मुखात आहे. श्री स्वामी समर्थ. भूतकाळात दुःख नसावं, वर्तमान काळाचा अहंकार नसावा आणि भविष्य काळाचा मोह नसावा. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही. स्वामी माऊलींचा आधार असला की आयुष्यात कोणत्याही संकटांना सामोरे जाण्याचा बळ मिळतं आणि आशीर्वाद असला की कोणत्याही कार्यात विजय आपलाच असतो हा अनुभव येतो. जिद्द आणि स्वामींवरील भक्ती अशी ठेवायची की नशिबात नसलेल्या गोष्टीसुद्धा मिळाल्याच पाहिजेत. आयुष्यात स्वामी आले, मन स्वामीमय झाले. मनाची भीती गेली, मन निशंक झाले. जिथे वासना संपली तिथे माझ्या भगवंताची कृपा झाली. कोण म्हणतं स्वामी दिसत नाहीत? स्वामी तर तेव्हा दिसतात जेव्हा कोणी दिसत नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कधी कधी तुम्ही खूप मेहनत करत राहाल, जीव तोडून काम कराल, पण त्याचं फळ मिळणार नाही. म्हणून सगळं सोडून नाही द्यायचं, कारण त्याचा फक्त एक पाऊल पुढे कदाचित त्याचं उत्तर किंवा यश लपलेलं असेल. जीवनात सगळ्याच गोष्टी वाईट घडत असतील, एकही गोष्ट आपल्याला पाहिजे तशी होत नसेल तर रडत नाही बसायचं. कदाचित तुमच्या काम करण्याची पद्धत चुकीची असू शकते. फक्त तेव्हा एकच गोष्ट लक्षात ठेवा,
जर बाकीचे करू शकतात तर मी का नाही? जेव्हा खूप लोक तुम्हाला फसवतील, धोका देतील, आपल्यासोबत वाईट वागतील, तेव्हा आपण स्वतःलाच कोसत बसू की नेहमी मीच का? माझ्यासोबतच असं का होतं? नेहमी मीच एवढा अनलकी कसा आहे? तर तसं काही नसतं. फक्त ती वेळ तशी असते. तेव्हा थोडा वेळ द्या स्वतःला सावरायला. कोणी कुठे पळून जात नसतं. सगळं आपल्यासोबत असतात. जास्त करून आई-बाबा. एक वेळ येते जेव्हा आपल्याला नाही कळत की आपण काय करतो, आपल्याला काय करायचंय, आपण हे का करतोय. पण तेव्हा ते काम करत राहा, कारण तेच तुम्हाला नवीन संधी देत राहील. किंवा ते करताना तुम्ही काहीतरी नवीन शोध लावू शकता, जे तुम्हाला आवडतं. कधी कधी वाटेल सगळं सोडून कुठेतरी निघून जावं. वाईट विचार येतील डोक्यात की स्वतःला संपवावं, कोणाला तरी फसवावं. जसं लोकांनी आपल्याला फसवलं, पण ते फक्त त्या सिच्युएशनवरती तुमची रिॲक्शन असते. म्हणूनच इमोशन्सला कधी आपल्या विरोधात वागू देऊ नका. कितीही काही झालं, कारण तुम्ही कारण तुम्ही असला तर सगळं आहे. हाच संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करते. विचार बदला, आयुष्य बदलेल. माणसाने समोर बघायचं की मागे यावरचं पुढचं सुख-दुःख अवलंबून असतं. जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही, तोपर्यंत आपल्याला कोणीच हरवू शकत नाही. हे जर एकदा मनात पक्के केले, की आपण जिंकणार नक्कीच. या जगात कोणतीही गोष्ट ही कायम टिकणारी नाही. दुःखाचंही तसंच आहे. काही काळासाठी दुःख राहतं. आपण फक्त हिंमत ठेवायला हवी. स्वामी म्हणतात, जेव्हा आपल्या आयुष्यात सगळ्या चुकीच्या गोष्टी घडत असतात, जेव्हा तुम्हाला जाणीव होते तुम्ही पूर्णपणे एकटे पडले आहात, जेव्हा आयुष्यात मध्ये पुढे आपल्याला काय करायचे आपल्याला सुचत नाही, जेव्हा खूप दुःख असतात, प्रॉब्लेम असतात, तरी आपल्याला ते कोणाला सांगता येत नाहीत. जेव्हा वाटतं की आता सगळं संपलं, आता मी हरलो, आता मला नाही जमणार, मी थकलो. जेव्हा अचानक आपल्याला जवळची लोकं आपल्यापासून लांब जातात, ज्याची आपण कधी अपेक्षासुद्धा केली नसते. जेव्हा वाटतं की कंटाळा आलाय या आयुष्यात, सगळ्या गोष्टी विरुद्ध होत आहेत. तसं असताना प्रत्येकजण या त्रासामधून जात असतो. एकदा तरी, कारण तो आपल्याला आयुष्याचा एक भागच आहे. तुम्हाला कुठलीच गोष्ट सहज नाही मिळणार. तुम्हाला पाहिजे तसं नाही होणार. कारण नशिबाने ते तुमच्यासाठी काहीतरी वेगळं करून ठेवलेलं असतं. म्हणून काहीही झालं तरी धीर नाही सोडायचा. आज दिवस वाईट आहे, उद्याचा अजून वाईट असेल, पण परवाचा दिवस चांगला असेल हे लक्षात ठेवा. कारण गोष्टी चुकीच्या घडत असतात, कारण त्यांना तुम्हाला काहीतरी शिकवायचं असतं, सांगायचं असतं, तुमचे धैर्य बघायचे असते, तुम्हाला त्या सगळ्यांवर मात करायची आहे हे लक्षात घ्या. असा धीर सोडू नका आणि सर्वात पहिले नकारात्मक विचार आणू नका. की असं नाही झालं तर, मला हे नाही जमलं तर, जर विचार करून काहीही होणार नाही. किंवा उलट असा विचार करा की मी अजून काय करू शकतो ज्याने माझे जिंकण्याचे चान्सेस अजून वाढतील. चांगल्या गोष्टी घडण्याच्या आधी वाईट गोष्टी घडतातच. फक्त तेच दिवस असतात जेव्हा तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायचा असतो आणि सांगायचं आहे की चल ठीक आहे, माझा आजचा दिवस वाईट गेला, म्हणून काय झालं, मला माहीत आहे मी नक्की यशस्वी होणार. हाय, आज नाही जमलं, उद्या नाही जमलं, पण परवा नक्कीच जमेल. स्वतःलाच मोटिवेट करायचं आहे, कारण कोणी येणार नाही की तू असं कर आणि तसं कर. जे काही आहे त्यांना एकट्याला समोर जायचं आहे. मला माहिती आहे तुम्ही या सगळ्या गोष्टीमधून खूप लवकरच बाहेर पडणार. मला खात्री आहे, कारण मला माहिती आहे तुम्ही स्ट्रॉंग आहात. तुम्ही लगेच हार मानणार नाहीत. मला विश्वास आहे तुम्ही एक दिवस नक्की यशस्वी होणार. फक्त त्यासाठी आता थोड्या वाईट अवघड दिवसांना सामोरे जावे लागत आहे. हीच ती वेळ असते जेव्हा एकतर लोक हार मानतात किंवा या सगळ्या गोष्टींना सामोरे जातात. हा छोटासा फरक असतो यशस्वी आणि अयशस्वी लोकांमध्ये. तुम्हाला आयुष्यात खूप लोक भेटतील
जे तुम्हाला या परिस्थितीमध्ये अजून निगेटिव्ह गोष्ट सांगतील की सोडून दे, नको याच्या मागे लागू, काही होणार नाही, आपलं काहीतरी काम शोध, या सगळ्या गोष्टी काही नाही, उगाच वेळ घालवू नको. ते तुमच्यावर आहे की तुम्हाला त्याचं किती ऐकायचं आहे ते. कारण ही तीच लोक असतात जी तुम्ही यशस्वी झाल्यावर तुम्हाला शुभेच्छा देतील, फोटो काढायला येतील. कारण वेळेसोबत सगळं बदलतं. तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला नक्की काय करायचे, कुठे जायचे. एक गोष्ट लक्षात ठेवा, वाईट वेळेत कोणी नसतं आणि कोणाकडून अपेक्षा पण ठेवू नये. कारण हे तुमचं आयुष्य आहे, तुम्हाला सामोरे जायचे आहे. मग ती कुठलीही गोष्ट असू दे, जी काही सुख-दुःख असतील त्यासोबत जगायचं आहे. निर्णय तुमचा आहे की तुम्हाला हार मानायची आहे की आज का उद्यापासून परत नवीन ऊर्जा, नवीन प्रेरणा घेऊन सुरुवात करायची आहे. ही वेळ आहे, क्षण एकदा निघून गेला की परत नाही मिळणार. दुःख असेल, टेन्शन असतील तर फक्त हा विचार करा की हे फक्त काही वेळेसाठी आहे. ही वेळ निघून गेली की जाईल आणि होईल सगळं ठीक. श्री स्वामी समर्थ आहेत आपल्या पाठीमागे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. असं म्हणणार स्वामी समर्थ आपल्या नेहमी पाठीशी असतात. आपण फक्त मनापासून प्रयत्न केले पाहिजे आणि जिद्दीने पुढे गेलो पाहिजे. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. एवढं वाक्य पुरेसं आहे कोणत्याही संकटांना मात करण्यासाठी. मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. कधी-कधी आपल्या आयुष्यात काही गोष्टी अशा होऊन जातात की त्याचं दुःख कायम आपल्या मनात राहतं. कारण ती व्यक्ती आपल्या खूप जवळची असते आणि त्यांची आपल्याला सवय झालेली असते. पण शेवटी मरणं आपल्या हातात नसतं. ना जे व्हायचं असतं ते होतंच. हेच तर आयुष्य असतं. आज ना उद्या संपणार. म्हणून हे आयुष्य कसं जगायचं हे विचार करून जीवन जगलं पाहिजे. गेलेला हा आयुष्य परत नाही येणार. आत्ताच या कोरोनामुळे किती जणांना आपले आई-वडील, भाऊ, बहीण, आजी-आजोबा, मित्र-मैत्रिणी गमावले असतील. त्यांच्यावर किती दुःख कोसळले असेल याचा आपण विचारसुद्धा नाही करू शकत. आणि त्यात आपण शेवटच्या क्षणीसुद्धा त्या व्यक्तीला बघता येतं किती भयान परिस्थिती झाली असेल त्या व्यक्तीची. आपण रोज बघतो एवढी लोकं मरतात, पण त्यांच्या फॅमिलीजला किती दुःख झालं असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही. मी जे तुम्हाला का सांगतो, कारण एकदा ती व्यक्ती गेली का दुःख करून काही उपयोग नाही. म्हणून ते आहेच तेव्हा काही राग वगैरे असतील तर सोडून द्या. काही भांडण झाले असतील तर माफी मागून टाका. कोणी फसवलं, कोणी काय केलं त्याला आता काही अर्थ नाही. हे जे व्हायचं होतं ते झालं. आत्ताच जे चालू आहे त्यावर लक्ष ठेवा. उगाच छोट्या कारणांमुळे नातं तोडू नका. मान्य आहे त्यांची चूक आहे, पण विश्वास आहे तोपर्यंत सगळं आहे. त्यानंतर सगळं संपतं. तो अहंकार वगैरे सोडून त्याने कोणाचंच भलं होत नाही. एक चांगला माणूस म्हणून जगा. कारण तुम्ही आयुष्यभर एक चांगले म्हणून जगले. ना तर ते लोक चांगले बोलावे म्हणून, नाही तर त्यातून जो आनंद आणि सुख भेटते ते कशातच नाही. जे होईल ते होऊ दे. होऊन गेलं. ज्या गोष्टी होऊन गेल्या त्यावर विचार रडून स्वतःला त्रास करून घेणं त्याचा काही फायदा नाही. तुम्हाला असं वाटत असेल की ते परत येतील, ते फक्त आपले भास असतात. कारण लोक येण्यासाठी जात नाहीत कधीच. फक्त ते तुमचं मन ॲक्सेप्ट करत नाही हा सध्या. प्रत्येक व्यक्तीला दुःख असतात. मग सगळे आशा सोडतात का? नाही. मान्य आहे की सगळ्यांच्या आयुष्यात प्रॉब्लेम वेगवेगळे असतात. पण म्हणून हे कारण तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाहीत. ते फक्त पुढे जात राहतील. 2 व्यक्ती असतात. पहिले ज्यांना यातून खरंच बाहेर पडायचं असतं. दुसरे ज्यांना यातून बाहेर पडायचं असतं पण नाही प्रयत्न करत आणि नाही होणार बोलून सोडून देतात किंवा कारण सांगतात. अशा प्रकारच्या व्यक्तीवरून डिप्रेशनमध्ये जायला लागतात आणि ते अजून निगेटिव्ह होत जातात. बाकी लोक प्रयत्न करत असतात आपल्या पद्धतीने, पण ते नाही जमत त्यांना. त्यांनी निराश होऊन कारण ते सांगणे पद्धत बदला. तुम्ही नक्की बाहेर पडाल अशी मला खात्री आहे.
अशक्य असं काहीच नसतं. बाकी सर्व स्वामींवर सोपवा. तुम्ही फक्त प्रयत्न करा. अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.